लाल होईपर्यंत मसाल्यासाठी परतून घ्यायचा. ओवा, बडीशेप, पांढरे तीळ हे परतून घ्यायचे पूर्ण. ही पांढरे तीळ आणि ओवा याचा कूट करून घ्यायचा. बाकूससाठी कांदा भाजून परतून घ्यायचा. बाकूससाठी लसूण टाकलाय कांद्यात. ते बाकूससाठी खोबरं परतून घ्यायचं आणि बारीक करायचं. खोबरं आता रश्श्यासाठी करत आहे आणि याच्यात कोथिंबीर टाकून ते पण परतायचे. लसूण परतायचं आहे. आता खोबरं परतलं, नंतर कोथिंबीर टाकली, नंतर लसूण टाकला, नंतर हळदी तीळ आणि बडीशेप टाक, ओवा बडीशेप. कांदा पण टाकला आहे. हे रश्श्यासाठी करायचे. साठी कांदा परतला, त्याच्यात आता खोबरं टाकायचं आणि हळदी तीळ, बडीशेप आणि खोबरं एकत्र करून बाकूस करायचं. सो हे सगळं त्याच्यात टाकून त्या सगळ्यावर वरून टाकण्यासाठी खोबरं आणि कोथिंबीर चिरून घ्यायची. बाकूससाठी ओवा, बडीशेप, खोबऱ्याचा कूट, लसूण आणि कोथिंबीर, मीठ, मिरची टाकली. बाकूससाठी खोबरं, लसूण, कोथिंबीर, मीठ, मिरची, ओवा, बडीशेप सगळं टाकून बाकूस बारीक करून घेतला. पण्यासाठी पाणी ठेवलं, त्याला उकळी येऊन दिली. मग त्याच्यात कोथिंबीर, मीठ, मिरची, हळद सगळं टाकलं आणि घट्ट करून घेतलं. ते मासवड्यासाठी तयार झालं. मासवडीसाठी आता हे पीठ घेतले डाळीचं, त्याच्यात मधी हा बाकूस भरणार आणि मग त्याची घडी करून ती मासवडी तयार करणार. आता हे डाळीचं पीठ थापून घेतले, त्याच्यात बाकूस टाकणार आणि त्याची वडी गुंडाळी करणार आणि मग कापणार. हे बघा असं टाकू. भाजलं तरी बघ अशी घडी कर. नको कोथिंबीर टाक. वड ना पुढं पुढं वडीच चल. अलग अलग